ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। उसने दिलेले 500 रुपये मागितले म्हणून शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली आणि नंतर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। त्यानंतर पोलीस चौकशीसाठी घरी गेले। याची धास्ती घेतल्याने संपत भोसले या 50 वर्षीय इसमास हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे निधन झाले। संतप्त झालेल्या नातेवाईकांनी मृतदेह पोलीस ठाण्यामध्ये आणून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता। या घटनेमधील मयत संपत सुखदेव भोसले यांनी नामदेव माधव गागरे यास 500 रुपये उसने दिले होते। रविवारी 24 ऑगस्ट रोजी संपत भोसले हे नामदेव गागरे याच्याकडे उसने दिलेले 500 रुपये मागण्यासाठी गेले। तेव्हा नामदेव गागरे यांनी संपत भोसले यांना शिवीगाळ करून मारहाण केली। त्यानंतर त्यानेच संपत भोसले यांच्यावरती मारहाणीचा गुन्हा दाखल केला। पोलीस पथक संपत भोसले यांच्याकडे चौकशीसाठी गेले। त्याची धास्ती घेतल्याने संपत सुखदेव भोसले यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते मयत झालेत, अशी माहिती मयत संपत भोसले यांच्या नातेवाईकांनी दिली आहे। 28 ऑगस्ट रोजी संपत भोसले यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करून नातेवाईकांनी मृतदेह थेट राहुरी पोलीस ठाण्यामध्ये आणला आणि नामदेव माधव गागरे याच्यावरती सदोष मनुष्यवधाचा आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। त्यामुळे पोलीस ठाणे आवारामध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता। यावेळी संपत भोसले यांचे नातेवाईक आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्याशी चर्चा केली आहे। त्यानंतर मृतदेह नातेवाईकांनी घरी नेला आणि अंत्यविधी केला आहे। माझं नाव अमित संपत भोसले, माझ्या वडिलांचं नाव संपत सुखदेव भोसले। यांनी शेजारच्या माणसाला 500 रुपये उसने दिले होते। नामदेव माधव गागरे त्याचं नाव। माझे वडील त्याला पैसे मागायला गेले रविवारच्या दिवशी, त्याने वडिलांना मारहाण केली। परत दारू पिऊन घरी आला संध्याकाळी। माझ्या वडिलांनी त्याला पैसे मागितले, ते म्हणे मला जर परत पैसे मागितले तर मी तुला मारून टाकीन म्हणला। आणि पोलीस स्टेशनवरून ज्यावेळेस साहेब लोक आले ना तपास करायला, तर माझे वडील कोणी नामदेव माधव गागरे यांनी गुन्हा दाखल केला माझ्या वडिलांवर। त्याच्यामुळे माझे वडील ढासळून गेले। यो संध्याकाळी घरी आला, माझ्या वडिलांना म्हणलं मला पैसे मागितले तर मी तुला मारून टाकीन म्हणला। हा, रात्रीचा घरी यायचा। माझ्या वडिलांना म्हणलं मारायची लायकी नाही म्हणलं, घरी आधी बोलत होता, असं बोलत होता। काल माझ्या वडिलांना अटॅक आला। माझ्या वडिलांनी सगळं सविस्तर आम्हाला सांगत होते। माझ्या वडिलांना सांगताच अटॅक आला। त्याला सजा झाली पाहिजे। हा, अल्ट्रासिटी त्याच्यावर झाली पाहिजे। माझं नाव अमित संपत भोसले। नामदेव माधव गागरे यांना माझ्या वडिलांनी 500 रुपये उसने दिले होते। वडील पैसे मागायला गेल्यावर त्यांनी माझ्या वडिलांना मारहाण केली। परत संध्याकाळी दारू पिऊन वडिलांना म्हणे मला जर पैसे मागितले मी तुला मारून टाकीन म्हणला। शिवीगाळ केली आणि माझ्या नावाला सांगता त्यांनी पोलीस केस केली आणि माझ्या नवऱ्याचा धक्का बसला। आणि काल आम्ही आलो ना, तर आम्हाला सांगता आहे ना ते लगेच चक्कर येऊन खाली पडले। तर त्याने ती पोलीस केस केली म्हणून त्याला तो धक्का बसला आणि अजून पण काहीतरी त्याच्या भावजाविषयी असं काहीतरी त्याने काही जोडून जाडून सांगितलं म्हणून ते त्याच्या जिवारी लागलं आणि तिथं हे झालं। आमची मागणी आहे त्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 राहुरी।